नमस्कार. आज श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. शुक्रवारच्या जीवत्यांची कहाणी. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं ही गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणांची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करून देईन. तिने होय म्हटलं. नंतर ती सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागलेला आहे. लक्षणं सर्व मुलांचीच दिसतात. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथंपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करूया. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळेचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीनं बोलावून त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा असे मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचे ढोंग करून सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयारीच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने तिथे वरवंटा ठेवून त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे उघडले. तुला ग बाई वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलांचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची ती पूजा करू लागली आणि नमस्कार करून म्हणाली की जय जिवतीबाई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. असं म्हणून तिने तांदूळ उडवावेत आणि ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य, तांदूळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे घालत होती. तेव्हा त्याची नजर तिजवर पडली आणि तो मोहित झाला. त्या रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवरच पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्याचं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास कसा ग भिल? हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची त्याने परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी आणि 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलेलं आहे? जिवती उत्तर करते, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ आहे. ते निजलं आहे. मी काही त्याला ओलांडून देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी जिवंती आपापल्या रस्त्याने निघून गेली. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती पण मान्य केली. त्याही रात्री त्याप्रमाणे असाच प्रकार घडला. 2रे दिवशी मात्र राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, तू घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांनी जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणीही चूल पेटवू नये.
सगळ्यांना जेवायला बोलवावं. ब्राह्मणीला मात्र मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळत असाल तरच मी जेवायला येईन. राजाने ते कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखाली ती आली. भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखाली खालून ती गेली नाही. दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे. पुढे पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे तो आला. तूप वाढू लागला तर ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या, त्या ह्यांच्या तोंडात उडाल्या. तो हातचे तप्पेली ठेवून रुसून जाऊन निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई आली. तिनेच त्याची समजूत करू लागली. तेव्हा तो म्हणाला, असं होण्याचं आई कारण काय? तर तिनं सांगितलं की हीच ती तुझी खरी आहे, मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीकच मोठा वाडा बांधला आणि त्यांच्यासहच तो आपलं राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा प्रसन्न हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा कहाण्या जर श्रावण महिन्यातल्या मी रोज तुम्हाला वाचून दाखवत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.